नमस्कार. स्वयंपाक कला, स्वयंपाकशास्त्र, एक मेंदूचा व्यायाम, खरंच आणि तसंच वेळेचं आणि खर्चाचं हे करणं, ताळमेळ बसवणं खूप खूप महत्त्वाचं. आता आता नवीन काळात पापड, लोणची, वाळवण्याचे पदार्थ बऱ्याच घरात कमी कमी पद्धतीने केले जातात. कमी प्रकारात सगळे पाहिजे तेवढंच आणतात आणि पूर्वी वैशाख आणि ज्येष्ठ मास म्हणजे आपण मार्च एप्रिल मे धरूया, मुलांना पण सुट्टी असायची आणि ह्या मासामध्ये वाळवणीचे पदार्थ म्हणजे पापड, कुरडया, वेफर्स हे वाळवणीचे पदार्थ ह्या महिन्यात केले जायचे. आणि ह्या 2 महिन्यामध्ये मला आठवतं माझ्या आईला वेळच नसायचा म्हटलं तरी चालेल. कारण ह्या फक्त घरासाठी नाही तर कुटुंबासाठी आणि कोणी आलं वगैरे, कोणाच्या घरी जायचं असेल त्यावेळेला भरून न्यायला बाहेरचं विकतचं काही त्यावेळेला नाहीच असायचं, बरोबर ते घेऊन जाण्यासाठी. आणि त्याच्या आधी म्हणजे मार्च महिन्यात एप्रिल मेमध्ये ही सुकवणं असायचं. त्याच्या आधी खारवण्याचे पदार्थ हे जनरली आई मार्चमध्ये वगैरे, कैऱ्या वगैरे त्यावेळेला मिळायच्या. कैऱ्या आणि वहाते जून वगैरेला यायचे शक्यतो. पाऊस पडला की मग ते वहाते म्हणजे कोवळे बांबू यायचे. ते खारवण्याचे पदार्थ ते त्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि वर्षभराची मिठात घालून भरून ठेवलेले असायचे. आणि थंडीमध्ये लिंब स्वस्त असायचे तर थंडीमध्ये लिंबाचं लोणचं असायचं केलं जायचं. म्हणजे वेळापत्रक आणि खर्च वगैरे इतकं त्याचं ताळतंत्र असायचं ना की ह्या महिन्यामध्ये लिंबाचं लोणचं करायचं तर मग दुसरा कुठला तरी खर्च बरोबर सांभाळला जायचा. म्हणजे जेव्हा तो डॉक्टरांचा सल्ला ऐकला, स्वयंपाक म्हणजे तुमच्या मेंदूचा व्यायाम, आणि त्यावेळेला मनापासून जाणवलं की पूर्वीच्या बायकांना खूप कामं असायची आणि उपकरणं त्या मानाने कमी असायची. म्हणजे माझ्या आईने तर मिक्सर कधी वापरलाच नाही. सगळं काही रगाड्यावर. मग ती एवढीशी पूड असू दे की मग कुटून करा, जर सुकं काही असेल तर कुटून करा, नाही तर वाटून करा, आणि रगाड्यावर बसूनच. आणि प्रत्येक फ्रीज हा प्रकार नव्हता, त्यामुळे चटण्या जेव्हाच्या तेव्हाच लागायच्या. तिचं बरोबर ते थंड पाण्यात वगैरे ठेवून ती सकाळचं संध्याकाळी वगैरे चटणी राहिली तर वाईट कधीच होऊ द्यायची नाही. आणि आत्ता एवढी गरमी पण त्यावेळेला नव्हती. वातावरण त्या मानाने आत्ताच्या मानाने त्यावेळेला गरमी कमी होती. पण AC नाही, फ्रीज नाही, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कधी एवढीशी भाजीसुद्धा वाईट झाली नाही की कधीतरी चुकून दूध फुटलं तर तिचा जीव इतका वर खाली व्हायचा. बरं, त्या दुधाचा ती फुकट पण नाही घालवायची, पण ते दूध फुटलं ह्याचं तिला खूप वाईट वाटायचं. आणि मग ते भांडं 10 वेळा नाही स्वच्छ, पुन्हा ते त्या भांड्यामध्ये करायच्या आधी 10 वेळा तिचं स्वच्छ करणं असायचं. म्हणजे खरोखर या छोट्या 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 गोष्टीतून आपल्याला मेंदूला पण सक्रिय ठेवायची, स्वतःला पण सक्रिय ठेवायचं. आणि म्हणूनच मला वाटतं त्या वैचारिकदृष्ट्या खूप चांगल्या असायच्या, मानसिकदृष्ट्या खूप खंबीरही असायच्या. नो डाऊट माझी आई बोलता बोलता रडायची वगैरे. तिचा तो बोलता बोलता तिला तिची बाजू मांडता येत नव्हती. ही तिची पडती बाजू होती. पण त्या काळातल्या सगळ्या बायकांना जर बघितलं तर आताच्या मानाने
भरपूर शारीरिक मानसिक कष्ट असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता असायची, एक हास्य असायचं. सगळे सणवार आणि श्रावण भाद्रपदपासून जे सणवार सुरुवात व्हायचे ते दिवाळीपर्यंत, प्रत्येक सणाला त्यांचं ठरलेलं हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. हेच करायचं. आता संकष्टीला आणि गणपतीला महाराष्ट्रात मोदक असतात, आमच्या इकडे गोडाप्पे हा प्रकार असतो. म्हणजे इतके प्रकार असतात ना भागाभागामध्ये. आणि तिकडे जे अनुकूल मिळतं त्याप्रमाणे पुन्हा आता तेलाचे पण प्रकार. तुम्ही नॉर्थला वगैरे गेलात तर तिथे राईचं तेल जास्त वापरात येतं, तर साऊथला खोबरेल तेल जास्त वापरात येतं. म्हणजे हे जे वापरणं होतं, म्हणजे माझ्या आईला काही भाज्या टिपिकल खोबरेल तेलाचीच फोडणी घालून हवी असायची. नाही, ह्याला खोबरेल तेलच पाहिजे म्हणायची. म्हणजे आम्हाला ते आवडायचं सुद्धा. खूप छान त्याचा तो एक वेगळाच सुगंध असतो खोबरेल तेलाच्या फोडणीचा किंवा कच्च्या खोबरेल. म्हणजे मला वांग्याचं भरीत जे माझी आई बनवायची त्याला वरून कच्चं खोबरेल तेलच घालायची. ती इतकं सुगंध मस्त वाटायचं ना की विचारता सोय नाही. तर हे मी तो जो लेख वाचला, मेंदूला चालना, मेंदूचा व्यायाम, तेव्हापासून मलाही पटायला लागलं की आणि त्यांचा वेळ त्याच्यातच जायचा. आपण म्हणतो चूल आणि मूल, चूल आणि मूल, चूल आणि मूल, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला पण छान मेंटेन केलं होतं. त्यांचे किती प्रकार, त्यांची कुठली रेसिपी पुस्तक होतं त्यांच्याकडे, पण ते किती प्रकार त्यांच्याकडे भरमसाठ जेवणाच्या प्रकारातले. एका भाजीचे 10 प्रकार, सुकी भाजी, ओली भाजी, कमी रश्श्याची भाजी, याव नि त्याव, ओल्या नारळातली भाजी, किती प्रकार. आणि आपण जे आता कोडं वगैरे सोडवतो, पझल्स सुडोको सोडवतो आणि आपल्या मेंदूला खुराक देतो, त्यांचा मेंदूचा खुराक हेच होतं की स्वयंपाकघरामध्ये घरात आणि तेव्हा कुटुंबामध्ये 10-10 व्यक्ती असायच्या. 10ही व्यक्तींचं व्यवस्थित त्यांना आवडेल प्रत्येकाची चव लक्षात ठेवून आज याला खुश, उद्या त्याला खुश करत करत सगळ्यांना हाताळणं आणि तारेवरची कसरत करणं, हे मोठं कोडं. पुन्हा आर्थिक गोळाबेरीज, कारण खूप कमी पैसा असायचा आणि त्या ह्याच्यातून तेवढं सगळं करायचं. खरंच मला त्या डॉक्टरांनी जे सांगितलं ना, स्वयंपाक हा तुमचा मेंदूचा व्यायाम आहे, मला ते अगदी मनापासून पटलं. आणि म्हणूनच मला वाटतं त्यावेळेच्या बायका नेहमी, म्हणजे मला आठवतं की इतक्या चेहऱ्यावर त्यांचं एक हास्य, समाधान, एक तृप्ती असायची ना. ती आता खूप पैसा आहे पण नुसती धावपळ 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 आणि वेळेचं हे बसतच नाही, वेळच पुरत नाही, हे जे सुरुवात होते. आणि मग खरंच थकलेल्या असतात हाताच्या ह्या. अपेक्षाच नाही करू शकत की एवढं वाळवण करणं, लोणची करणं नाही, त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पण तो एक मेंदूचा व्यायाम होता, हे मात्र मला पटायला लागले. तुम्हाला पटतं आहे का बघा. अजून एक स्वयंपाकाबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे. मला पसंत पडलं तर नक्की मला कळवा. तुम्ही ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.